स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, स्वराज्य मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आष्टा येथे आठवडे मळ्या येथे आलेलो आहोत। आज जयंत पाटील साहेबांच्या प्रचारार्थ मोठ्या संख्येने आज लोक प्रचार करत आहेत। तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे की कशा पद्धतीने प्रचार चालू आहे। तर चला बघूया आपण। माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांचा आपण एवढ्या मोठ्या संख्येने प्रचार चालू केलेला आहे। तर आपण कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा चालू केलेली आहे। साहेबांची प्रचार यंत्रणा म्हणजे साहेबांनी आमच्या मळ्यासाठी भरपूर इथं काम केलेलं आहे। कौडवाट रस्ता पूर्ण करून दिला, 1.5 किलोमीटर निचरा कॅनल काढून दिलेला आहे। आमची उस सगळी कौडवाटाची सांगलीला जायची होती, ती इस्लामपूर कारखान्याला आम्ही घालवायला लागलो। त्यामुळे आम्हाला बिल व्यवस्थित यायला लागली, आमच्या सोसायटी क्लिअर व्हायला लागल्या। त्यामुळे साहेब आठवडे मला हा 100% साहेबांच्या पाठीमाग आहे। आणि आतापासून नाही, जवळजवळ हे 8वं इलेक्शन आहे। आपल्या आठवडे मळ्याचा नामदार साहेबांनी विकास कामं केले आहेत काय? मळ्यासाठी जी केलेली मी आता सांगितली, खास आठवडे मळ्यासाठी निचरा कॅनल काढलेला आहे 1.5 किलोमीटरचा, पण कौडवाट रस्ता पूर्ण करून दिल्या काय। आणि आमची काही जी वैयक्तिक काम असली तरी पण साहेब करते। तुमच्या मळ्यासाठी आणि आष्ट्याच्या विकास कामासाठी साहेबांनी असे भरघोस असे निधी दिलेला आहे, त्याबद्दल आपण काय बोलू? साहेबांच्या बद्दल बोलायचा काहीच विषय येत नाही का। तर 7 टर्म झालं साहेब आहेत ते 7च्या 7 टर्म आम्ही आहे ते साहेबांच्याच माग आहे। आणि 8वी टर्म आहे, प्रत्येक 7 टर्मला 5-10 हजार लीडनं साहेब येतात। आता या 8वी टर्मला आणि 5 ते 10 हजारानं लीड येणार। विरोधकांचं नुसता हीच आहे की असं आहे, हवेत आहे ते अक्कन मळ्यासाठी साहेबांचं असेल, किरकोळ घरच्या कामांचं असेल, नाही काय असेल, दादा असतील नाही गावातली असतील यांच्या कानावर घातली की साहेब तत्पर असतात। कुठल्याही कामाला साहेबांनी नाही कौटवाटासाठी पण केलंय ती केलंय। सांगली कारखान्याला उसळ जायत होती, सांगली कारखान्याचं 1000 ते 1400 बिल ती पण मेटा कुठेला येत होतं, बिल मिळत नव्हती। 2-2, 3-3 वर्षांनी घ्यायची। तर ऊस सगळा सर्वला जायला लागल्यामुळे सगळ्यांच्या संस्था मला सोसायट्या सगळ्या जिथले तिथून साहेबांच्या मुळे मळ्याचं भरपूर झालेलं आहे। आणि साहेबाशिवाय मळा येऊ कुठेही हलणार नाही। चारपडीसाठी निचऱ्याचं केलेलं आहे, पाईपसाठी अर्ज सगळं काय असेल ती साहेबांच्या याच्यामध्ये होते। साहेब म्हणजे साहेब। 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली आष्टा येथे, त्याचा आपल्या साहेबांच्या मतदारसंघात काही फरक पडेल काय? काही नाही पडणार, नाही काही सुद्धा फरक पडत नाही। तुमचा घ्या आणि तुमच्या माहितीचं मला सांगतो, तिने इथं जो दर जे सांगितला इथून अजित पवारने, तुमच्या माहितीचं मी सांगतो, तिने फक्त काय केलं माहिती आहे का, समाजाला एक दर दिलाय, बिलेश्वर एक दर दिलाय, कुठे त्या जर्नी छोट कारखाना तिकडे जेवढी कारखाना वाटोळ केली सगळं। आणि ते माळेगाव कारखाना महाशे कारखाना सांगतात का नाही, तिथं समाज एक दर बिलेश्वर आमच्यापेक्षा तिने 50 तिथं दर कमी दिलाय। आणि इथून आम्हाला फक्त सभागाचा आम्ही एवढा दर दिला तेवढा दर दिला। काय सोय आमची अफवा द्या, तिथे याचा इथे मोठ्याने बोलायचं, काही सोय फरक पडणार मला सांगतो। तिथे 2 समाज दर वेगळा आहे, बिलेश्वर दर वेगळा आहे। मी सगळी माहिती आणते तुम्हाला सांगतो। आज सर्व विरोधक एकत्र झालेले आहेत साहेबांच्या विरोधात, त्याचा साहेबांच्या मतदानात काही फरक पडेल? कोणताही परिणाम साहेबांच्या मतदानात पडणार नाही। जास्त लीड साहेब जेवढा विरोध तेवढा जास्त विजन असणारा नेता आहे, त्यांना सांगली वाळवा तालुक्याला भरपूर विकास केलेला आहे। आपल्या आठवडे मळ्यात आणि आष्टा परिसरात साहेबांनी जे विकास कामे केलेत त्याबद्दल विरोधक बोलतात की साहेबांचं विकास कामावरतीच विरोधक बोलत आहेत, त्याच्यावर आपण काय बोलणार? नाही, कसं आहे, माननीय जयंत पाटील साहेब असतील, त्यांच्या घराण्याचं जर बघितलं वारसा, तर राजाराम बापू पाटलांच्या पासून म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1965 सालानंतर जर तुम्ही एकंदरीत वाळवा तालुक्याचा विकास आणि जी गती आहे ती गती कधीच कमी झालेली नाही। त्या भागातल्या लोकांचं ह्या तालुक्यातला विकास करण्याच्या महत्वपूर्ण योगदान राजाराम बापू कारखान्यात जातं, कारण त्यांनी सातत्यपूर्ण लोकांच्या उसाला अतिशय उत्कृष्ट दर्जाचा दर दिलेला आहे। महाराष्ट्र हायेस्ट दर देण्याचं काम सुद्धा जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि साहेबांनी अर्थमंत्री आणि वेगवेगळी खाती भूषवत असताना जो निधी दिलेला आहे तो आपल्या भागासाठी विशेष करून राखीव ठेवून त्यांनी आपल्या भागासाठी सर्व क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल आणि सर्व शेती क्षेत्रामध्ये विशेष करून सिंचनाच्या ज्या योजना आहेत त्या साहेबांच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे कसं आहे, साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे चौफेर विकास करणारं व्यक्तिमत्व आहे। असं एकाच क्षेत्रावरती त्यांनी ही नाही तर चौफेर
विकास वाळवा तालुक्याचा करणार. आज जी ही एक आर्थिक स्तर आहे, जवळपास 36 जिल्हे जर तुम्ही धरले महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये असणारे 276च्या आसपास काहीतरी असतील तालुके, त्या तालुक्यामध्ये अग्रगण्य तालुका म्हणून आपला गणला जातो. जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून वाळवा तालुक्याची मान कधीही खाली जाईल असं नेत्याच्या हातनं कधीही घडलेलं नाही. उलट त्या नेत्यानं वाळवा तालुक्याची संस्कृती काय आहे, विकास काय आहे आणि प्रगती काय करायचं असेल तर जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून नाव अमेरिकेपर्यंत घेतलं जातं. त्यामुळे असा एक नेता आमच्या तालुक्याला मिळालाय आणि आमचं भाग्य आहे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं की आम्ही अतिशय तन मन धन अर्पून काय असेल त्या पद्धतीने आम्ही हा प्रचार अतिशय जोरदार यंत्रणा लावला. आता तुम्ही उत्साह बघताय, छोटी छोटी मुलं म्हणा, आबालवृद्ध आहे, सर्व क्षेत्रामध्ये सर्व वयाची लोक इथं हे करतायत. एका विशिष्ट वयाची नाही, इथं 80 वर्ष वयाचा पण व्यक्ती काय म्हणजे प्रचार करतोय आणि वयवर्ष 12 वर्ष मुलं पण करतायत आणि छोटे छोटे 5-7 वर्ष मुलं. म्हणजे साहेबांची सर्व स्तरामध्ये सर्व वयामध्ये साहेबांची क्रेज आहे. जयंत पाटील साहेब म्हणले की घड्याळ चिन्ह, आज घड्याळ चिन्ह आपल्या विरोधात आहे, तर आपण आता तुतारी चिन्ह घेऊन लढत आहेत. तुतारी चिन्ह हे आपण प्रत्येक घरोघरी जाऊन पोहोचवलं आहे का? सगळीकडे आम्ही तुतारी चिन्ह पोहोचवलेलं आहे. महत्वाची गोष्ट ही निवडणूक साहेबांची सर्व कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे. साहेबांना इथे याची सुद्धा गरज नाही. साहेब महाराष्ट्रभर आमचे फिरायला आलेले आहेत. सर्व कार्यकर्ते आमचे एकजुटानं कामाला लागलेले आहेत. 100% 1 लाख मताधिकाने साहेब निवडून येणार एवढं तुम्हाला मी वचन देतो.